ज्ञानदा 70-80च्या दशकातल्या सिनेमांमध्ये दोन भावांच्या फॅमिली ड्रामाचे अनेक सिनेमे आले। त्यात आधी दोन भावांचं प्रेम, पुढे त्यांच्यातला संघर्ष आणि क्लायमॅक्सला कुटुंबावर आलेलं संकट दूर करण्यासाठी पुन्हा दोघं एकत्र यायचे। त्या सिनेमांमध्ये आपण असंही बघायचो की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन शत्रूला चितपट करायचे आणि सिनेमा ब्लॉकबस्टर ठरायचा। आणि पडद्यावरची हीच कहाणी, फिल्मी कहाणी महाराष्ट्राच्या राजकारणात रिअल घडतेय। महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय कुटुंबात, अर्थात ठाकरे कुटुंबात। आणि आज तो दिवस आला, कारण आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधली 2 दशकांची दिवार ही कोसळून पडली, गळून पडली। मेरे पास क्या है इथपासून सुरू झालेला संघर्ष मेरे पास मेरा भाई है इथपर्यंत पोहोचला। ठाकरे बंधू एकत्र येणार का या बहुचर्चित बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला त्यांनी एकत्र येऊन दिलं। 2 दशकांचा वेळ लागला, पण त्यासाठी 2 दशकांचा दुरावा या एका गळाभेटीनं दूर झाला। ठाकरे मराठीसाठी एकत्र आले आणि पुढेही एकत्र राहू असं सांगून गेले। राजकीय उलथापालथीनी खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्याने बघतोय महाराष्ट्राला दोन भावांची ही भेट मात्र सुखावून गेली। आणि ज्या ठाकरेंच्या एका आदेशावर वाटेल ते करायला तयार असलेल्या मराठी माणसाच्या मनात कुटुंबातल्या भाऊबंदकीची ही सल जी होती ती आज संपली। पण शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात फक्त भावना नसते, तिथे प्रॅक्टिकल व्हावं लागतं, तिथे गणित असतं, तिथे रसायनशास्त्र असतं, तिथे भौतिकशास्त्र असतं आणि असतो बुद्धिबळाचा पट सुद्धा। आणि हाच पट आता मांडला गेलाय। त्या पटावर ठाकरेंनी बलाढ्य महायुतीला आज आव्हान दिलेलं आहे। तर त्यामध्ये अनेक खेळाही खेळल्या जातील। त्यामुळे ठाकरेंच्या आव्हानाचे दूरगामी परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपल्याला कसे झालेले पाहायला मिळतील। ही मराठीच्या मुद्द्यावरची एक क्षणिक एकी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय आहे? प्रश्न अनेक आहेत, नवा पर्याय आहेत का हे? त्या प्रत्येक कंगोऱ्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। ठाकरेंचं आव्हान आणि ही महाचर्चा। पण बघूया ज्ञानदा, दोघांची भावांची झालेली ही भेट नाही, हा कदाचित एक राजकीय अध्याय सुद्धा असू शकतो। आणि या अध्यायातून काही सवाल निर्माण झाले ज्याची आपल्याला आज चर्चा करायची आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा अध्याय असेल तर कितीतरी सवाल आज असतील। आणि सवाल पहिला हाच आहे की ठाकरेंची एकी राजकीय युतीची नांदी आहे का? आता हे स्पष्ट झालंय का? सस्पेन्स संपलाय का की आता ही युती पक्की आहे? पुढचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे। पुढचा मुद्दा असा आहे की ठाकरे बंधू हे सत्तेसाठी एकत्र आलेत का? कारण जे ठाकरेंचे विरोधक आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्यांना असं स्पष्टपणे म्हणायचं की हा आजचा म मराठीचा नव्हता, तर तो म महानगरपालिकेचा होता। त्यामुळे केवळ सत्तेसाठी हे दोनही बंधू एकत्र येतात का? आणि ते पुढे जाऊन म्हणाले की म महाराष्ट्राचा आणि काबीज करणार। एकत्र येण्यानं ठाकरेंचं राजकीय बळ वाढणार आहे का? राजकीय अस्तित्वाचा संघर्ष ठाकरे करत असताना एकत्र येणं त्यांचं राजकीय बळ आता वाढवू शकेल का? त्यांचं कमबॅक करू शकेल का? हा सवाल। कारण विषय शेवटी ब्रँडचा आहे, विषय दोघांच्या अस्तित्वाचा आहे आणि मराठी मतांचं ध्रुवीकरण शक्य आहे का? दोघे एकत्र कुठल्या मुद्द्यावर येत आहेत? तर मराठीच्या मुद्द्यावर। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मराठी मतांचं ध्रुवीकरण, एक गठ्ठा मतं ज्याला आपण म्हणतो, ते ठाकरे बंधू एका बाजूला करू शकतील। जे सांगितलं जातंय की महाराष्ट्रात तरी हे शक्य नाहीये आणि मराठी मतांवर राजकारण करण्याची वेळ गेली, ते खोटं ठरवतील काय? सवाल आहे ठाकरेंच्या एकीचा फटका नेमका कुणाला बसणार आहे? आणि हा फटका भाजपला आहे की शिवसेनेला आहे? चर्चा याची सुद्धा करूया। त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की ठाकरेंची एकी हा महाविकास आघाडीचा अस्त्र ठरणार का? कारण पालिकेच्या निवडणुकीत दोघे बंधू जर एकत्र आले तर महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय। काँग्रेसचं आज अनुपस्थित असणं त्या चर्चेला बळ देत आहे। पुढचा मुद्दा हा आहे की ठाकरे नंतर पवारही एकत्र आल्यास सत्ता समीकरण बदलेल का महाराष्ट्रातलं? आणि आता एक एक परिवार एकत्र येतोय का? चर्चा तर पवारांची सुद्धा आहे। आणि शेवटचा मुद्दा, राजकीय एकी होताना मराठी प्रश्नांना न्याय मिळणार का? कारण हा सगळा जो विषय सुरू झाला, आजचा जो मेळावा झाला, तो मराठी मुद्द्यावरनं झाला। त्यामुळे मराठीला न्याय मिळणार का? मराठीचे प्रश्न सोडवले जाणार का? हेही आपल्याला अर्थातच बोलावं लागेल। आता हे सगळे जे टॉकिंग पॉइंट्स आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा कोणासोबत करायची आपल्याला, त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आता या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर, शिवसेना उभाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, दोघे जण काही वेळात चर्चेत सहभागी होतील। दिनकर पाटील आपल्या सोबत आहेत, जे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आहेत। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आहेत। राज ठाकरेंचे मित्र ज्यांचा आज उल्लेख केला
नयन शहा सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. आणि नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील. तर आपण चर्चेला अर्थात विलास अगदी महाचर्चा आहे ही. आज नुसती चर्चा नाहीये, 2 तासांची ही चर्चा आहे. पाहुणे बदलत राहतील, पण मला वाटतं ह्या चर्चेची सुरुवात मधल्या पाहुण्यांपासून करायला हवी, शीतलताईंपासून. कारण मी शीतलताईंना याच व्यासपीठावरून प्रश्न विचारला होता, ताई तेव्हा तुम्ही म्हणाला होता वाटत नाही हे दोघे एकत्र येतील. आज तर त्यांनी एकमेकांची गळा भेट घेऊन सांगितलं आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र राहू. पहिली प्रतिक्रिया. लक्षात घ्या की आज जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. का कुणाला आनंद होणार नाही? दोघे रक्ताचे भाऊ आहेत, जरूर त्यांनी एकत्र येईल. परंतु आजचा जो विषय होता त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं की कुठलाही अजेंडा हा फक्त मराठीचा असेल, कुठलाही झेंडा नसेल. परंतु असं काही दिसलं का? हा इव्हेंट वाटला आणि हा इव्हेंट करताना कुठेही मराठी भाषांचं हित कुठे आहे, भाषिकांचं हित याच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही. मराठी भाषा संवर्धनाचे काही मुद्दे होते का? तेही कुठे दिसलेले नाहीत. तर हा इव्हेंट होता आणि या इव्हेंटमध्ये संपलेल्या पक्षावर आम्ही काही बोलत नाही या वाक्यापासून ते सन्माननीय राज ठाकरे हा जो प्रवास आहे हा आजच्या मेळाव्यामध्ये दिसला. या मेळाव्यामध्ये खरंच सांगा की कुठेतरी मराठी भाषा या संदर्भातली जी खरोखरची तळमळ होती ती राजसाहेबांच्या भाषणातून नक्कीच दिसली. कुठेतरी एक अभ्यासपूर्ण भाषण असं ते भाषण वाटलं. परंतु उद्धवजींचं भाषण हे फक्त आणि फक्त टोमणे मारण्यासाठी, पोटातली मळमळ काढण्यासाठी आहे की काय असं वाटलं. यामध्ये सगळीकडे फक्त राजकीय मुद्दे आणि राजकीय मुद्देच ऐकायला येत होते. कुठेही मराठी भाषेचे किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाचे मुद्दे आम्हाला दिसले नाहीत. बरं, जो GR आला तो आपण मुख्यमंत्री असताना त्याचे आपल्या समोर सादरीकरण झालं. या संदर्भात आपलं काय मत आहे, हे का करण्यात आलं, या संदर्भात कुठलंही चर्चा नाही. म्हणजे मराठी आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही सुद्धा हे सर्व काही बघत होतो आणि हे बघताना आम्हाला खरोखर असं वाटत होतं की हा फक्त इव्हेंट होता ठाकरे कुटुंबियांचा. तुमच्या बोलण्यातनं असं का जाणवतंय? थोडासा सॉफ्ट कॉर्नर राज ठाकरेंच्या बद्दल, हार्ड लाईन उद्धव ठाकरेंच्या बद्दल, परतीचे दूर आशा आहे परत येतील राज ठाकरे पुन्हा तुमच्याकडे? अजिबात आम्हाला असं काहीही वाटत नाही. परंतु जे खरोखर जाणवलं, जे खरोखर दिसलं ते स्पष्टपणे आज आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. परत एकदा लक्षात घ्या की तुम्ही राजसाहेबांचं भाषण हे सर्वजण महाराष्ट्रातले सर्वजण ऐकत असत, आम्ही त्या पद्धतीने ऐकलं आणि खरोखर त्याच्यातले काही मुद्दे होते, पटण्यासारखे होते. जी टीका होती ही खरोखर ज्या पद्धतीने करण्यात आली आणि त्याच्या विरोधात उद्धवजींचं जे काही अगतिकता दिसत होती की मला कोणीतरी कसं तरी करून मुंबई महानगरपालिकेची खुर्ची मला द्या, ही जी अगतिकता त्यांच्या बोलण्यातून दिसत होती. कारण त्यांनी मला वाटतं 4 ते 5 वेळेला मी आणि राज एकत्र येणार आहोत, मी आणि राज एकत्र येणार आहोत हे त्यांनी ठासून सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केला. आज त्यांची अगतिकता त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भाषणातून ही दिसत होती. कारण त्यांना कल्पना आहे की राजसाहेबांचा हात मिळाल्याशिवाय आपल्याला मुंबई महानगरपालिका मिळणार नाही आणि अशा वेळेला त्यांचे जुने मित्र काँग्रेस हे मात्र कुठेही दिसले नाहीत. काँग्रेसचा कुठलाही नेता, कुठलाही अगदी छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता सुद्धा आज तिथे दिसला नाही. याचं उत्तर सुद्धा त्यांनी आज दिलं पाहिजे असं मला वाटतं. या मेळाव्याबद्दल एक व्यक्ती आत्ताच्या पॅनलमधली काहीशी तटस्थपणे बोलू शकते असं आपण गृहीत धरूया. ती म्हणजे नयन शहा, ज्यांचा उल्लेख राज ठाकरेंनी आवर्जून केला. नयन शहाजी, शीतलताई आत्ता जे म्हणाल्या की ज्या मराठीच्या मुद्द्यावरनं हा सगळा विजय मेळावा पार पडला त्या मराठीचा मही फारसा जाणवला नाही. एक प्रकारे ठाकरेंचं कौटुंबिक स्नेह संमेलन असं कुठेतरी चित्र मेळाव्याचं निर्माण झालं. तुमच्या नजरेतनं हा मेळावा कसा दिसला तुम्हाला? नाही, तसं बिलकुल नाहीये. 2 भाऊ एकत्र आले तर तुम्ही म्हणणार की हा पारिवारिक कार्यक्रम होता. ठीक आहे ना, मान्य आहे, चला पारिवारिक कार्यक्रम होता. पण जो काही हा गव्हर्नमेंटने GR रद्द केलाय आणि जी मराठीचा आज जो विजय झालाय त्याचा तो आज विजय मेळावा होता, हे मान्यच करावं लागेल आपल्याला. दुसरं काहीही नव्हतं. सांगूया, मला वाटतंय हे नयन शहा कोण आहेत, हे कोण बोलतंय? नयन शहाजी, थोडं मी तुम्हाला मुद्दाम थांबवलं प्रेक्षकांना हे कळावं म्हणून. हे नयन शहा तेच आहेत ज्या नयन शहा गुजराती आहेत. मी मुद्दाम उल्लेख करतोय, खरं तर असं करू नये माणसानं, पण आज परिस्थिती अशी आहे. राज ठाकरे या नयन शहा बद्दल काय म्हणाले ते ऐकूया. मी येतोय सर तुमच्याकडे. होय, माझ्या अनेक परिचयाचे आहेत. माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून,
त्याला मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, विनोदाचंही अंग आहे. आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. नयन शहाजी, आपला मुद्दा आपण पूर्ण करा. मेळावा कसा होता? नाही, फारच उत्तम मेळावा होता. आणि मी परत तुम्हाला सांगतो, ते दोघं भाऊ आहेत, हे आपल्याला मान्य करावंच लागेल ना. भाऊ आहेत तर मग तुम्ही याच्यात परिवार आणि काय तुम्ही म्हणाल ते आहेच, ठीक आहे ना, परिवार होता. पण जो मेन मुद्दा होता, जो गव्हर्नमेंटनी सरकारने आपला जो GR रद्द केला, त्याचा हा विजय मेळावा होता. तेवढं नक्की आणि नक्की असं मला ठाम वाटतं. तुम्ही ठाकरे स्नेही आहात, तुमच्यासाठी आजच्या दिवशी महत्वाचं काय होतं? मराठीचा जागर की ठाकरेंचं एकत्र येणं 20 वर्षांनी? दोन्ही असं मला वाटतंय. दिनकर पाटील आता सुद्धा आहेत. शीतलताई ज्या म्हणाल्या, शीतलताई, जी. पहिलं तर सर्वप्रथम सगळं मान्यवरांना मी नमस्कार करतो. विलासजी तुम्हाला नमस्कार, ताई नमस्कार तुम्हाला. नमस्कार. मी सर्वप्रथम पहिल्यांदा असा कुठच्या टीव्ही चॅनलवर आलोय. मी राजकारणी माणूस नाही, मी साधा माणूस आहे. माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ करा. नाही हे मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. आणि खरं मी तुम्हाला सांगतो, मी गेले 50 वर्ष माझा जन्म इथे झालाय, माझ्या वडिलांचा जन्म इथे झाला, माझ्या आजोबांचा जन्म इथे झाला. मग मी मराठीच आहे ना. आणि मग ह्याच्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती करावी लागत असेल तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, हे अगदी मला खरं. वाटतच आहे. आणि त्यासाठीचा हा जो विजय मेळावा केलाय तर आपण साजरा केलाच पाहिजे ना. म्हणजे शीतलताई तुम्ही पण केला पाहिजे, सगळ्यांनीच केला पाहिजे आपण, असं मला वाटतं. ही माझी खरी भावना आहे. राज ठाकरेंचा मित्र म्हणून मी नाही बोलत आहे, मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. शीतलताई, मला वाटतं एक गुजराती माणूस जर सांगतोय की मराठीची सक्ती तर करण्यासाठी एवढं सगळं करायची गरज नाही, हे इथं झालंच पाहिजे, मराठीच आहे, हे मराठी फर्स्टचा नारा एक गुजराती माणूस देतोय, मग कुणाला हिंदी हवी आहे हे कळत नाहीये. म्हणजे नेमकं विलासजी, एक लक्षात घ्या की कुठेही हिंदीची सक्ती हा विषयच नव्हता. मला वाटतं ह्या विषयावर अनेक वेळा चर्चा करून झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याच्यावर प्रेस घेऊन सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे परत परत याच विषयावर मी बोलू इच्छित नाहीये. परंतु कुठेही मराठी भाषेला डावलण्याचा विषय कधीच नव्हता. आम्ही पण मराठी आहोत, आम्हाला सुद्धा मराठीबद्दल प्रेम आहे, का असू नये. त्याच्यामुळे आज जो काही मेळावा होता ह्याच्या संदर्भात जर आपण बोलू इच्छित असाल तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की यामध्ये कुठेही मराठी माणसाचं हित हे मला दिसलं नाही. कदाचित आपल्याला वाटत असेल की का दिसलं नाही. आज उद्धवजी ज्या पद्धतीने भाषण करत होते, जी भाषा वापरत होती, आपल्याला वाटलं नाही का भाषा कुठे घसरलेली आहे? नक्कीच ही भाषा घसरली होती. अनेक वेळेला त्यांनी ज्या पद्धतीने टोमणे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला वाटतं हे व्यासपीठ हे राजकीय नव्हतं, हे असं अनेक वेळेला ठासून सांगण्यात आलं. परंतु उद्धवजींचं भाषण मात्र राजकीयच होतं आणि हा इव्हेंट पूर्णपणे राजकीय इव्हेंट दिसत होता. आणि कुठेतरी मला परत एकदा मी ठासून सांगते की मला महानगरपालिका पाहिजे आहे, यासाठी मला कुठेतरी गरज आहे, हेच त्यांची अगतिकता दिसत होती. हीच मी परत परत एकदा सांगते. कारण आज राजसाहेबांना जेव्हा बाहेर पडायला लागलं त्या पक्षातून, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, कशामुळे मला बाहेर पडायला लागतंय? खरं तर ह्या सर्व गोष्टींमध्ये मला जायचं नाहीये परत. परंतु आजचा जो सगळा काही इव्हेंट होता, आज तुम्ही बघू शकता, तुमच्या टीव्हीवर दिसत आहे की हा पारिवारिक इव्हेंट दिसत होता. यामध्ये मराठी माणूस, मराठी भाषा ही अभावानच जाणवत होती. दोन भाऊ एकत्र येत असेल, परत मी एकदा सांगते, दुःख होण्याचं कारण नाही. दोघं रक्ताचे नातेवाईक आहेत, जरूर त्यांनी एकत्र यावं. यामध्ये कोणालाही दुःख होण्याचं काहीही गरज नाही. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की एक प्रकारे हा कौटुंबिक सोहळा वाटला. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकरजी, आपण एक असे व्यक्ती आहात की ज्यांनी शिवसेनेसोबत काम केलंय, ज्यांनी मनसेसोबत काम केलंय. तुम्ही दोन्ही ठाकरेंना खूप चांगलं ओळखता. आज व्यासपीठावरती जे चित्र दिसलं, ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधू भेटले, एकमेकांना बोलले, त्यावरही तुम्हाला आगामी राजकीय युतीची नांदी वाटते का आज दिसलेली फोटो फ्रेम? म्हणजे एक लक्षात ठेवा, मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून जवळून काम केले. त्यामुळे दोन्ही पक्ष, दोन्ही नेते, त्यांचा स्वभाव, त्यांची कार्यपद्धती मला नीट माहीत आहे. आणि आज दोन भाऊ एका फ्रेममध्ये बघून आम्हाला दुःख व्हायचं काहीच कारण नाही, आनंदच झाला आहे. आणि ज्यांना वाटत होतं दोन्ही भाव एकत्र यावेत, त्या लोकांना एक समाधान मिळेल आणि त्या समाधानाचं क्रेडिट
आता उपवासातना दिले की काय मला माहीत नाही, पण राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे आज त्या ठिकाणी दोघे एकत्र आले. परंतु त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी टोमणे मारून या ठिकाणी आपलं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना एक इव्हेंट झाला असं मी समजेन, चांगला इव्हेंट झाला. परंतु उत्स्फूर्त होता का, आम सर्व जनता मराठी माणूस होता का, तर काय सर्वव्यापी अशा प्रकारचा इव्हेंट नव्हता. परंतु इव्हेंट नीट झाला. याच्यामध्ये दोन नेत्यांच्या भाषणामध्ये आपण जर नीट बारकाईनं अवलोकन केलं, मी दोन्ही भाषणं स्टार्ट टू एंड त्या ठिकाणी ऐकली. माननीय राज ठाकरे साहेबांच्या भाषणामध्ये मराठीच्या विषयी आतून त्यांचं बोलणं होतं, अस्मितेविषयी होतं आणि काही खुलासे देत, संदर्भ देत त्यांनी त्या ठिकाणी आपलं भाषण केलं आणि त्यामुळं त्यांचा मराठीचा अजेंडा राजकारणापलीकडचा आज तरी वाटला. परंतु त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेबांचं जे भाषण झालं तर ते पूर्णपणे सत्तेच्या स्वार्थापोटी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी राजकारण केंद्रित त्या ठिकाणी दिसलं. आणि त्यांची अगतिकता, कधी एकदा राज ठाकरे साहेब येत आहेत, कधी आम्ही युती करतोय, ती करत असताना महाविकास आघाडी लांब जाऊ नये म्हणून शेकापला पण बोलवलं, कम्युनिस्टांना बोलवलं, सुप्रियाताई जितेंद्र आव्हाडांना बोलवलं. त्याच्यामुळे ही गोळाबेरीज कशासाठी? ही गोळाबेरीज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनंच होती, हे न कळायला या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी मूर्ख नाही आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांनी जे सांगितलं, मुंबईचा, महाराष्ट्राचा, मराठी माणसातला, हा जो आहे ना तो मतलबाचा आहे, राजकीय मतलबाचा आणि महापालिकेच्या निवडणुकांचा. आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांच्या एक त्रयस्थ भूमिकेतनं मी त्याच्याकडे जर पाहिलं तर मला मराठीसाठी त्यांची भूमिका वाटली. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची भूमिका त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं वाटली. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या द्वेषाची कावीळ झालेली पुन्हा एकदा दिसली. अनाजी पंतांचा उल्लेख केला तसा त्यांना पंतांचा अपमान करण्याची सवय लागली. कारण मला आठवतं की मनोहर पंत आमचे जोशी होते, ते शिवाजी पार्कच्या व्यासपीठावरून खाली काढण्याचं, अवमान करण्याचं काम कुणी केलं हे मला नीटपणे या ठिकाणी माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की आम्ही यांना फेकून देऊ, त्यांना फेकून देऊ, महाराष्ट्रातनं फेकू, मुंबईतनं फेकू. तुम्हाला फेकून देण्याचा चांगला अनुभव आहे. कारण मी पाहिलेलं आहे की ज्या शिवसेनेसाठी कस्ता खाल्ल्या अनेक नेते होते, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरलेले आमचे छगन भुजबळ महापौर असताना फिरले, राज्यभर पक्ष वाढवला. दिवाकर रावते साहेब त्या ठिकाणी मराठवाड्यात जी शिवसेना उभा केली त्यामुळे दिवाकर रावतेंचं परिश्रम, विदर्भामध्ये त्यांचं परिश्रम, कापूस दिंडीसारखे काढून लोकाभिमुख पक्षाला करणं. त्यानंतर नारायण राणे साहेबांनी त्या ठिकाणी मातोश्रीच्या बाळासाहेबांच्या पाऱ्यापासून शिवसैनिक शिपायासारखी भूमिका करत त्यांनी कोकणामध्ये शिवसेना त्या ठिकाणी वाढवली. ज्या वेळेला नारायण राणे गेले त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी खांद्यावर बंदूक कोणाच्या, रामदास कदमांच्या ठेवली, ते किल्ला लढले. आपण एकेकाला त्या ठिकाणी पक्षातना फेकून देण्याचं काम उद्धवजींनी आपल्या नेतृत्वासाठी अत्यंत उत्तमपणे, चपखलपणे नियोजनबद्ध केलं. एक प्रश्न विचारतो अगदी त्यांनी सर स्वतःच्या तुम्हाला. भावालाही स्पेअर केला नाही. ठीक आहे, आता बहुतेक ते अगदी सगळं त्यांनी विसरलेत ते. स्वतःच्या, एक मिनिट फक्त, हा नाही, माझं फक्त शेवट त्या विषयातला समारोप करू द्या की अगदी स्वतःचे भाऊ जे आता 18-20 वर्षानंतर सन्माननीय झाले, त्यांच्या बाबतीत काय भूमिका होती मी बघितलंय. मुंबईत महापालिकेचं एक तिकीट द्या, एक पद द्या,
विधानसभेला एक द्या, अगदी काहीच नाही तर जिथे शिवसेना नाही तिथे मी वाढवतो एक जिल्हा द्या. त्यावेळेला राज ठाकरे साहेब जर आले तर पक्षाचं नेतृत्व करतील ही भीती होती, त्यांनाही फेकून दिलं. त्याच्यामुळे मला वाटतं पक्षातनं फेकणारी लोक हे फेकाफेकीच त्या ठिकाणी करतील. आता खऱ्या अर्थानं जनतेसाठी काम करायला, मराठी माणसांसाठी काम करायला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, भक्कम आहेत, म्हणून हा पोटशूळ आहे. बर, एक प्रश्न याच्यातला असा आहे की जर ते सत्तेसाठी एकत्र आले असतील तर हरकत काय? ते काय संत नाही, ते राजकारणी आहेत, सत्तेसाठीच ते एकत्र येऊ शकतात. तुम्ही सत्तेसाठी जसं सगळ्यांना सोबत घेता, सगळ्यांना सोबत घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेत तर तुम्ही अक्षरशः रांग लावली सगळ्यांची. मग त्यांनी जर सत्तेसाठी राजकारण केलं तर त्यात चुकलं काय, हा सवाल एक आहे. वा, अत्यंत चांगला आपण प्रश्न विचारताय, अभ्यासपूर्ण. त्यांचं काय चुकलं म्हणून आमचं अजिबात काय म्हणणं नाही. ते संत नाही, त्याच्याशी तुमच्याशी एकमत आहे. फक्त मग आम्ही राजकारणासाठी करतोय, नौटंकी कशाला करता? आमचं म्हणणं एवढंच आहे, मराठीसाठी असेल तर राज ठाकरे साहेबांनी आजची भूमिका त्यांच्या वक्तव्यातनं गेली. यांचं भाषण आपण त्या ठिकाणी ऐकलत का? या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये पूर्णपणे निवडणुका, राजकारण, त्या ठिकाणी द्वेष दिसत होता. मग मराठीसाठी असेल तर मराठीसाठी बोला, मराठीच्या पडद्यात राजकारण करायचं. आणि मग तुम्ही बोलताय की ते संत नाहीत. आम्ही कुठे त्यांना संत म्हणतोय? संत व्हायला खूप त्या ठिकाणी अजित पवार महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, ही स्टाईलच आहे ना तशी म्हणायची. आता अजितदादा कुठे महाराष्ट्राच्या विकासासाठी आले? नाही, पण आम्ही कबूल करतो ना. एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये आरोप असणारी इतर, आम्ही संताचं आव्हानला का कधी? तुम्हीच सांगताय संत आहात की नाही आहात. परंतु त्या ठिकाणी हेच अजित पवार यांच्या बरोबर होतेच ना, तेव्हा भ्रष्टाचार नव्हता. ते अजित पवार परत आले आमच्या बरोबर, देवेंद्रजींबरोबर, परत पवार साहेबांबरोबर गेले. महाराष्ट्र ऍक्सेप्ट करतो ना, बाबा घरात गेले, पवार साहेबांचं कुटुंब आहे, आपला कुटुंब वत्सल महाराष्ट्र आहे. आता दोन भाऊ कुटुंब म्हणून एकत्र असतील तर आम्हाला काही दुःख नाही. परंतु तुम्ही जी संतांची गोष्ट केलीत ना, तर त्या ठिकाणी आपली सडेतोड भूमिका असावी. ताकाला जाऊन गाडगं लपवायचं नाही. इथं सत्तेचा स्वार्थ त्या ठिकाणी, दर्प त्या ठिकाणी भाषणात येत होता. म्हणून मी बोललो, संतांचे निकष आता तुम्ही काय आहेत ते चांगले सांगताय. दरेकरजी, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख दोघांनी केला, राज ठाकरेंचा जरा वेगळ्या पद्धतीनं केला. त्यांनी बाळासाहेबांचा रेफरन्स त्याला जोडला आणि मग त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं. पण उद्धव ठाकरेंची भाषा कदाचित थोडी वेगळी होती, बरीच वेगळी होती. तर ती भाषा खटकली आहे का? आणि मूळ मुद्दा हा की स्टेजवरचं चित्र राजकीय मैदानात युतीसाठी दिसेल का? त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? आणि त्याची धास्ती वाटते का तुम्हाला? अत्यंत तुम्हाला खूप काळजी आहे धास्तीसाठी, खूप घाबरलोय आम्ही. या ठिकाणी अत्यंत उत्तम प्रश्न आपण विचारलात की उद्धव ठाकरे साहेबांचा स्वभाव हा टोमणे मारण्याचा आहे आणि त्याच्यामुळं अनाजी पंत यांनी आमच्यातला अंतरपाठ दूर केला असं बोललं. पण टोमण्याशिवाय उद्धव ठाकरे साहेबांचं भाषणच पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ते त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि दुसरं, दोन्ही भाषणामध्ये एकासाठी सत्ता खुर्ची हे दिसली, दुसरा मराठीवर त्या ठिकाणी नेता बोलताना दिसला. आता तुम्हाला आम्हाला धडकी भरले. मी आज सकाळपासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या चॅनलवर ऐकतोय, अंगावर शहारे आले, हे दणाणलं, ते अमकं झालं, तुम्हाला धडकी भरली. त्याच्यामुळं आम्हाला धडकी खूप भरलेली आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट सहज घेत नाही, आव्हान म्हणून स्वीकारतं. लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेला दुरुस्त घेतला, ते आव्हान धडकी भरून ना आम्ही काम करतो, पार्ट टाइम राजकारण करत नाही. आणि पुन्हा विधानसभेला आम्ही यश मिळवलं. आणि त्याच्यामुळं धडकी, आता दोन माणसं राजकारणामध्ये 2 आणि 2 कधीच 4 होत नाहीत. त्याच्यामुळे 2 नेते एकत्र आले म्हणजे उद्या जर आले तर त्या ठिकाणी सगळी इकडची मतं पैकीच्या पैकी तिकडे जातील, तिकडची मतं पैकीच्या पैकी इकडे येतील. मग महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी, मुंबईतल्या मराठी माणसांनी भाजपला नाही वोटिंग केलं, शिंदेसाहेबांच्या आमदारांना नाही वोटिंग केलं,
की पाकिस्तानातनं वोटिंग केलं. त्याच्यामुळे भंपकपणा मराठी माणसाला नीट समजतो. आता भावनिक राजकारण करण्याचे दिवस संपलेत आणि त्या भावनेच्या मागे जर राजकीय खोटारडेपणा असेल तर तो अजिबात आवडत नाही आहे. आणि त्याच्यामुळे जनतेला सगळं कळतं, जनता सब कुछ जानती है. श्रीमंत माने सर आता आपल्या सोड जोडले गेलेत. माने सर, आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलो असं सांगितलं. ताकाला जाऊन त्यांनी भांड लपवलं का? हे राजकारणासाठी एकत्र आले, सत्तेसाठी एकत्र आले असा आरोप केला जातोय. खरंच त्यांनी ताकाला जाऊन भांड लपवलं का? लोकांना सांगितलं नाही का राजकारणासाठी एकत्र आलोय? ताकाला जाऊन भांडण लपवलंय असं मला वाटत नाहीये. त्याचं कारण असं की ते स्पष्ट बोललेत. राज ठाकरे राज ठाकरे स्पष्टपणे भाजप विरोधक नाही आहेत. राज ठाकरे जे आहेत ते अजून त्यांची भूमिका निश्चित झालेली नाहीये. नेमकी कुठली भूमिका घ्यायची हे त्यांचं ठरलेलं नाहीये आणि त्यामुळं त्यांनी केवळ मराठीवर बोलले. परंतु उद्धव ठाकरेंनी ते स्पष्टपणे भाजपच्या विरोधात आहेत आणि त्यामुळं त्यांनी वापरलेली भाषा, त्यांनी केलेली टीका हे सगळं स्पष्टपणे राजकीय होतं. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की हे मराठीच्या निमित्तानं जरी एकत्र येत असले तरी 20 वर्षानंतर हे दोघे बंधू एकत्र स्टेजवर येत आहेत, हे राजकारणासाठीच येत आहेत. अर्थात. आणि मराठी राजकारणाच्या पासून दूर ठेवता येणार नाही, कारण मराठीचा जो मुद्दा आहे तो आता पॉलिटिकल इश्यू झालाय आणि त्यामुळं ते राजकारणासाठी एकत्र आलेत हे स्पष्ट आहे. ते पुढे राजकारण करतील की नाही हा आजच्या आपल्या खरं तर सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे होय. की आज जसे एकत्र आले तसे ते निवडणुकांमध्ये एकत्र राहतील का? आता मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी त्याचंही उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्यावरती जी टीका होते मग मराठीचा नव्हे मग महापालिकेचा आहे, तर त्यांनी सांगितलं की केवळ महापालिकेचाच नाही मग महाराष्ट्राचा पण आहे. इतकी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तेवढी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी जरी घेतलेली नसली तरी सुद्धा ते एकत्र आले हीच मोठी बातमी आहे आणि ते राजकारणासाठी एकत्र आले याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही आहे. कारण मराठीचा मुद्दा मुळात पॉलिटिकल झालेला असल्यामुळं त्रिभाषा सूत्र आणि बाकी सगळे जे मुद्दे चर्चा होते आहे ती सगळी सत्तेतून, राजकारणातून, पक्षीय भूमिकांमधून एकत्र पुढे आलेली असल्यामुळं हा राजकीय मुद्दा आहे आणि हा थोडासा सांस्कृतिक राजकारणाचा, भाषेच्या राजकारणाचा, थोडासा एकूण मराठी माणसं एकत्र ठेवण्याचा वगैरे. कारण आपल्याकडं अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून किंबहुना त्याच्याही अगोदर ज्याचे दाखले उद्धव ठाकरेंनी दिले प्रबोधनकारांचे, त्याच्या अगोदरपासून भाषेच्या मुद्द्यावरती राजकारण होत आलंय. आपलं 1950चं संपूर्ण दशक देशाच्या राजकारणाचं हे भाषेच्या राजकारणावरचं आहे. किंवा आता सुद्धा दक्षिण भारतामध्ये जे काही राजकारण होत आहे ते भाषेच्या मुद्द्यावर आहे. त्यामुळे भाषा आणि राजकारण वेगळं करता येणार नाही आणि ते दोघांनी स्पष्ट केलंय कारण ते राजकारण आहे. ठीक आहे, मग दिनकर पाटलांना विचारूया आपण. दिनकर पाटील, तुम्हाला पण वाटलं का उद्धव ठाकरे ज्या स्पष्टतेनं बोलले, राज ठाकरे थोडंसं चाचपडत होते, हातचा राखून बोलत होते? राजकीय दृष्ट्या पुढची भूमिका काय याच्याबद्दल तुम्हाला काय मेसेज मिळाला? तुम्ही गेला होता, समोर बसला होता तुम्ही. राज ठाकरेंचा काय मेसेज जातो तुम्ही खाली सांगणार? साहेब, दरेकर साहेब जे बोलतायत ना, हा, या भारतीय जनता पार्टीला फार दुःख झालेलं आहे. कशाचं? यांना दोघं भाऊ एकत्र ना, राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र, यांना दुःख झालेलं आहे. तुम्ही बघा ना, आता महाराष्ट्रामध्ये नुसती महापालिका मुंबईचा घेऊन बसले. मी भारतीय जनता पार्टीत पण 11 वर्ष काम केलं. आता विधानसभेला मी वंचित केले. हे लोक अतिशय खोटे, यांना दुसऱ्या चांगली माणसं यांना आवडत नाही. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांना अख्खा महाराष्ट्र मानतो. त्यांनी जो विषय घेतला मराठी भाषेचा, त्रिभाषा, तर जे 2 शेअर भावांना घाबरून, मराठी माणसांना घाबरूनच माघार घेतली आणि नुसतं महापालिका विषय सोडून द्या. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर दोघं भाऊ असणार ते 1 नंबर. तुम्ही तळागाळात जा, आम्ही ग्रामीण भागात राहणारे कार्यकर्ते, जरा ग्रामीण भागात शहरात फिरा, लोकांचं मत काय ते साहेब बरोबर बोलले. मग दोघं भाऊ एकत्र आले, यांना दुःख झालेलं आहे. एकत्र येऊ नये म्हणून यांनी फार प्रयत्न केले. आता पण यांचे तेच प्रयत्न, पण आता होणार नाही. दोघं भाऊ एकत्र एकदम पिपीपान सारखं चित्त असे एकत्र झालेले. महाराष्ट्रात त्यांच्या मागे उभा राहणारे दोघं खरे माणसं. प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी काम केलं, मुंबईसाठी काम केलं. बाळासाहेब ठाकरेंनी, हे बाळासाहेब ठाकरेंमुळे मोठे झाले आणि दोघं भाऊ एकत्र आले, त्यांना दुःख झालेलं आहे. तुम्ही महाराष्ट्र बघाल, अख्खा महाराष्ट्र खुश झालेला आहे. आम्ही कार्यक्रमावर आल्यावर मला 100 फोन आले
लोकांचं काम फार चांगलं झालं, एकत्र आले, एकत्र येणं फार गरजेचं होतं. कारण या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही, दडपशाही, दादागिरी, गुंडागर्दी, तुम्ही बघा आमचा नाशिकचा तो सलीम कुत्ताचे भारतीय जनता पार्टीने सीमाताई रेंडे आरोप केले, त्या माणसाला हे लोक पक्षात घेतात. त्या सुनील बागुलकर यांच्या गुन्हे दाखल झाले की त्यांना पक्षात घेतात. गुंडा भरून ठेवलंय आणि सत्ता कमवता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. आणि आज दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंद आहे, महाराष्ट्राला न्याय मिळणार आहे, माय बहिणीला न्याय मिळणार आहे, मराठी माणसाला न्याय मिळणार आहे. हे ठीक लक्षात घ्या. आहे, दोघांनाही विचारूया, हे परसेप्शन महाराष्ट्रात गेलंय का? शीतलताई तुमच्याबद्दल सुद्धा आणि प्रवीणजी तुमच्याबद्दल सुद्धा, तुम्हाला तुमचं दुःख लपवता येत नाहीये, चेहऱ्यावर तर दिसतंय, बॉडी लँग्वेज मध्ये दिसतंय, अशा प्रकारची मांडणी केली जाते सातत्यानं. खरं आहे का शीतलताई? खरंच मी परत एकदा सांगते की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. दुःख असण्याचं काय कारण आहे? जर दोन जसं का आरोप मला करतायत ते वाटतं तुमच्यावर तसा? हा, जे नयन सेठ कोण होते ते आता बोलत होते, दिनकर पाटील. सॉरी, ते म्हणत होते, तर आम्हाला आनंद आहे. का दुःख असण्याचं काय कारण? कारण संपूर्ण महाराष्ट्राला कल्पना आहे की हे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. नाव फक्त मराठीचं आहे, नाव फक्त सांगितलेलं आहे की कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, परंतु असं काही दिसलं नाही. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं की कशा पद्धतीने हा अजेंडा सेट केला गेलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांना दिसतंय काय चाललेलं आहे. जसं दरेकरजी म्हणाले की ताकाला जाऊन भांडण लपवण्याची काय गरज आहे? जर तुम्हाला राजकीय चर्चा करायची होती, जर तुम्हाला राजकीय एकत्र यायचं होतं तर सरळ खुल्याम यायचं होतं. अशा पद्धतीने मराठीच कुठलाही अजेंडा नसेल, फक्त मराठी हाच अजेंडा, असा विषय घेऊन एकत्र येण्याची काय आवश्यकता आहे? सरळ एकत्र यावं. याचं कारण उद्धवजींचा स्वभाव हा राजींना अगदी व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला वाटतं ही रिस्क घेतलेली नाहीये. एक लक्षात घ्या, लोकसभेला कुठेतरी मुस्लिम मतांच्या जीवावर लोक निवडून आले, विधानसभेला मात्र त्यांचं गणित फसलं. त्याच्यामुळे आता काय करावं हा खरोखर त्यांच्यासमोर प्रश्न होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी मनसेचा किंवा राजजींचा हात हातात असल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. याचं कारण काँग्रेसने त्यांचा हात सोडलेला आहे. पण हे तुमच्या दिसतंय हातातून तुम्हाला. सुटला ना त्यांचा आजच्या हात, मेळाव्यामध्ये. असं दिसतंय ना शीतलताई? अगदीच म्हणतेच मी सांगते, किती हे प्रयत्न दिसतंय. केले कारण तुम्ही? आज काँग्रेसचे कुठलेही नेते, एकही नेता तिथे उपस्थित नव्हता का? ते मराठी माणसं नव्हती का? ती का बरं आली नाही? तर मला असं वाटतं की यांचं जर राजकीय जर चर्चा करायची होती किंवा राजकीय जर हा मेळावा होता तर तसं सांगावं. हे असं अडून 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 हे का करावं, ह्याचं मला दिनकर खरोखर पाटलांचं आश्चर्य यावरती वाटतं. आणि एक परत एकदा आर्ग्युमेंट मी आहे, सांगते, त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे शीतलताई, की जे दरेकरजींना पण विचारायचंय. दिनकर पाटील असं म्हणतात दरेकरजी की साधन शुचिता पाळतंय कोण सध्या राजकारणामध्ये? भाजप ती पाळत नाहीये, इतर पक्ष ती पाळत नाहीये, मग तुम्ही ठाकरे बंधूंकडनंच का ती अपेक्षा ठेवता? दिनकर पाटलांच्या आरोपाला तुमचं उत्तर काय? आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं वागायचं वाकून. सुधाकर बडगुजर पहिले कोणत्या पक्षात होते हो? जरा मला आपण सांगा. उबाटामध्येच होतेत ना? संजय राऊतांचे रायनेट होतेत ना? तेव्हा सलीम कुत्ता दिसला नाही. ते लगेच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले. दिनकर पाटीलने भाजप सोडल्यावर त्यांना आता जाणवलं. मला वाटतं सोयीचं राजकारण करण्याचे दिवस त्या ठिकाणी संपलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्र खुश झाला, नक्कीच खुश झाला. मराठी माणसांना चांगलं वाटलं, नक्कीच चांगलं झालं. कारण आपण कुटुंबवत्सल आहोत. या ठिकाणी जर महाराष्ट्रातील ठाकरे परिवार एकत्र या निमित्तानं भाऊ येत असतील तर आपण त्या ठिकाणी कोणाला दुःख व्हायचं कारण नाही. परंतु एक गोष्ट राजकारणातली, निवडणुकीतली प्रामुख्यानं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी 66ला शिवसेना स्थापन केल्यानंतर स्थापनेपासून ते सत्ता येईपर्यंत लाखोच्या सभा होत होत्या. लाखोच्या सभा झाल्या. विरोधी पक्षाचे नेते, पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा मराठी या विषयावर, हिंदुत्व या विषयावर बाळासाहेबांना त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट करेपर्यंत गेलं. परंतु सत्तेत कधी आलो? त्याच्यामुळे खुश होणं, ते भाऊ येणं आणि उद्या त्या निमित्तानं आम्ही मुंबईतनं फेकू, महाराष्ट्रातनं फेकू, मला वाटतं हे अजिबात त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नाही आहे. आणि मला वाटतं प्रॅक्टिकल राजकारण, विकासाचं राजकारण समजून घेतलं पाहिजे, त्या दिशेनं पावलं उचलली पाहिजेत. ह्याला शिव्या दे, त्याला टोमणे मार, ह्याच्यावर कोट्या कर,
लहर आली की त्या ठिकाणी राजकारण करायचं. अरे 24 तास आमची लोक काम करतात. देवेंद्र फडणवीस साहेब रात्री 2 वाजेपर्यंत काम करतात, दिवस रात्र काबाडकड कष्टात. अजितदादा सकाळी 6ला उठतात. एकनाथ शिंदे साहेब कुठेही आपत्ती झाली काश्मीरला जातात, उत्तराखंडमध्ये जातात, पंढरपूरच्या वारकऱ्यांना तिथे काय व्यवस्था करायला जातात. 24 तास जनसेवेसाठी वाहून घेणारी लोक आहेत. आलं, बोललं, शिव्या दिल्या म्हणजे मतं मिळतात, नाही राहिले ते दिवस. कृपया वस्तुस्थिती जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना, तोपर्यंत हा प्रॉब्लेम निश्चितपणे राहणार आहे. चर्चा संपवताना आपण नयन शहा यांच्याकडे जाऊयात, कारण नयन शहा, याबद्दल एक चर्चा अशी होते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रता आले, युतीच्या दिशेने ते वाटचाल करतायत, त्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेलेला आहे. पण खरंच सोपं असेल दोन्ही ठाकरेंसाठी राजकीय दृष्ट्या एकत्र येणं? नाही, आज असं बिलकुल वाटलं नाही. मला बिलकुल वाटलं नाही की बाबा ती आज काही युतीचा प्रस्ताव होता वगैरे काही असं. युती जाहीर पण झालेली नाहीये. मी अगदी तुम्हाला न्यूट्रल म्हणून सांगतोय, आजचा जो कार्यक्रम होता तो 100% 100% फक्त मराठी हाच अजेंडा होता. आता शेवटी 2 भाऊ, त्यांना एकत्र यायचंय नाही यायचं हा त्यांचा विषय आहे आणि ते पुढे आपण बघूच. पण आजचा जो कार्यक्रम होता तो नक्कीच नव्हता. मराठी माणसाच्या मनात आहे का की ही युती झाली पाहिजे, तर मला असं आज दिसलं की नक्कीच झाली पाहिजे, जी, असं मला दिसलं, हे नक्की आहे. शेवटची कमेंट प्रवीण दरेकरांकडनं घेऊया. दरेकरजी, मला सांगा, राज ठाकरे साहेब मराठी भाषा आणि अस्मितेशी कडक असताना आज नयनशाही त्यांचे जवळचे मित्र आहेत ना, सुरेश गुप्तास त्यांचे पार्टनर जवळचे मित्र आहेत ना, त्यांनी घेतलं ना सामावून, कारण त्या मातेशी एकरूप झाले. त्यामुळं हा विषय येत नाही. पण सर ते सुद्धा जर म्हणतात ना, गरज नव्हती हिंदी निवडणुका सक्तीची इथं तोंडावर- करण्याची. नयन शहा म्हणताय, ते गुजराती माणूस पण एक म्हणतोय लक्षात ठेवा, की इथं हिंदी सक्तीची गरज नव्हती, हे 2 GR आणायची गरज नव्हती. हो, फुलटॉस दिला का तुम्ही? तुमचे प्रश्न बरोबर ठरलेले आहेत, तुमचे चांगले प्रश्न ठरलेत, अभ्यासपूर्ण. त्याचंही उत्तर मी देतो की त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं आणि नंतर ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या जनभावना त्या ठिकाणी दिसल्या, त्यावेळेला सरकारने जर निर्णय बदलला, स्वागत केलं पाहिजे ना. तिथे युगोनी प्रतिष्ठेचा विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला नाही, ते बोलायचं नाही. पण आपला फोकस प्रॉपर आहे. मी तुमचं अभिनंदन करतो त्याबद्दल, चांगले प्रश्न विचारता. परंतु उत्तरं या ठिकाणी जी आहेत, वस्तुस्थिती ती आपल्याला प्रश्नांनी बदलता येणार नाही. जर मुद्दा संपला, मग त्या मुद्द्याचं राजकारण कशासाठी? मुद्दा संपला, मोर्चा काढणार ना, राऊत साहेबांनी सांगितलं, विजयी मेळावा घेतला, नो प्रॉब्लेम. राज ठाकरे साहेबांनी जसं मराठीसाठी भाषण केलं, तुमचं भाषण राजकारणाचा दर्प त्याला येत होता, राजकारणाचा वास येत होता. त्यामुळं तुम्ही जो मराठी भाषा, मराठी अस्मिता विषय घेतला, तो पूर्णपणे त्या ठिकाणी धुवून निघालाय. एक आजच्या मेळाव्यातनं राज ठाकरे साहेबांचं मराठीपण हे त्या ठिकाणी निखालस आहे, हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं. याच्यातनं मला आशा दिसते भाजपला आणि शिवसेनेला सुद्धा की राज ठाकरे आपल्याकडे सुद्धा येऊ शकतात किंवा त्यांचं दार आपल्यासाठी खुलं आहे. आशा राजकारणात असली पाहिजे आणि सगळ्या ऑप्शन सुद्धा ओपन असले पाहिजेत. भाजप तर अतिशय चतुर असा राजकीय पक्ष आहे, याच्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. पण राज ठाकरेंच्या मनात काय, हा सस्पेन्स मात्र कायम आहे. अर्थात त्यांनी आज पूर्ण पडदा उघडलेला नाहीये. आणि एक गोष्ट अशी आहे ना विलास, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या भेटीगाठींच्या, त्यामुळे राज ठाकरे प्रत्येकाला हवेत, पण राज ठाकरेंना कोणासोबत जायचंय हा मुद्दा इथे, एक्झॅक्टली, तर हा मुद्दा इथे सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले. प्रवीण दरेकरजी, त्याचबरोबर शीतल म्हात्रेताई, नयन शहा, श्रीमंत माने आणि दिनकर पाटील, आपल्या सगळ्यांचे आभार. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, वेळ दिलात त्याबद्दल.